भोंदूबाबा अशोक खरात याचे एक ना अनेक कारनामे समोर येत आहेत. त्याचा गावी तो जेव्हा राहत होता, शाळेत शिकत होता, त्यानंतरचं त्याचं जे बालपण आहे किंवा तरुणपण आहे, ते या सिन्नर तालुक्यातल्या वावी असेल, कांडळवाडी असेल, या भागामध्ये गेलंय. शाळेमध्ये तो शिकताना देखील काय करत होता, अनेक चर्चा किंवा अनेक त्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्या चर्चा आता सगळ्या गावातले लोक करताना दिसत आहेत. वावीमध्ये मी आता आहे आणि हे जे काही तरुण आहेत, काही जुन्या जुन्या विचाराचे देखील काही लोक आपल्यासोबत आहेत. खरं तर हा भोंदूबाबाच्या बद्दल अनेक किस्से ऐकायला येतात की तो गॅस टाक्या चोरायचा, कोंबड्या चोरायचा. नेमकं काय होता हा बाबा? तो बाबा वगैरे हे मीडियावाल्यांनी केलंय. हा बाबा वगैरे काही नव्हता. हा चोर, हा शोषित, हा फक्त पैशासाठी हे लोकांनी बाबा केलं त्याला. हा शिकलेला नव्हता. हे जुने लोक सांगायचे तो कोंबड्या चोरायचा, अंडे चोरायच्या, चोऱ्या करून त्याच्या मौज मजासाठी त्यांनी या चोऱ्या केलेल्या आहे. त्यांनी काय तो बाबा वगैरे काय नव्हता. जो माणूस 10वी फेल आहे, जो शिकलेलाच नाही, त्याचं कसं शास्त्र येणार हो? आणि कोणत्या माणसाकडे धर्म येणार? कोणत्या माणसाला देवप्राप्ती होती का? असं कुठं देव कोणाच्या ताब्यात देतो का? आणि जे खरंच संत महंत होऊन गेले, जनार्दन स्वामी होऊन गेले, साईबाबा होऊन गेले, या लोकांच्या अंगाला खिशाला तरी शर्टाला खिसा तरी होता का? या लोकांच्या यांनी फक्त भावनेचा छळ केलेला आहे. हा फक्त पैसा उपभोगायचा. हा बाबा वगैरे काही नाही. या मीडिया बाबा वगैरे काही नव्हता, भोंदू होता, तो नापास होता. पण त्याच्यानंतर आता हे कृत्य तुमच्या समोर आले, मीडियाच्या समोर, जेव्हा महिलांचं शोषणाचं, कसं वाटतं हे सगळं बघून ऐकून? आमच्या आता या गोष्टीचा पहिल्यांदा आम्ही निषेध करतो. अशी गोष्ट कुठल्याही भागात व्हायला नको. आणि कॅप्टन अशोक खरात ही जरी ते इथले असतील, त्यांचं जादा तर काळ इथं, आता जसे ते इथून गेल्यानंतर त्यांचं जादा काळ इथं आपल्या भागात गेलेलं नाही. ते जसे बाहेर गेले त्याच्यानंतर त्यांनी ते नाशिकला ऑफिस वगैरे टाकले आणि कधी सामान्य लोकांचा त्यांचा एवढा परिचय इथं आला नाही. बाबा त्यांनी मोठमोठ्या व्यक्तींसाठी ते बाबा झाले. आज कॅप्टनमुळे आज आमच्या भागाची चर्चा होती, पण ती चर्चा होत असताना या भागात जेवढं बाबाकडे लक्ष दिलं की कॅप्टनकडे शासनाने लक्ष दिलं, तेच लक्ष जर या पूर्व भागात दिलं असतं, सिन्नरसारख्या अतिशय दुष्काळी भागा, इथं सर्वसामान्य नागरिकांच्या अतिशय पिण्याच्या पाण्यापासून प्रत्येक गोष्टीचे आज हाल अपेष्ट. आणि त्याच त्यांच्या आश्रमासाठी तिथं काय राखीव पाणी वगैरे काय शासनाने असे GR केले तिथं. असं असताना आज आमच्या भागात तुम्ही हिंडा काय, जिथं लोकांना, जनावरांना सुद्धा अक्षरशः पाणी नाही थेंब, आणि तिथं जर त्यांना शासित पाणी जात असेल, यांनी सर्वसामान्य नागरिकाला असं वाटतं का मग जर प्रशासन जर अशा लोकांवर वचक ठेवणार नसेल तर सर्वसामान्यांनी करायचं काय? कारण भोंदूबाबाला एकीकडे पाणी दिलं जातंय, त्याच्यासाठी निधी दिला जातो, मात्र इथे हा सिन्नर तालुका जर बघितला तर उपेक्षित आहे. पाण्याची इथे भ्रांत आहे. प्यायच्या पाण्याला देखील लोकांना दूरवरनं पाणी आणायला लागतं, मात्र बाबाला थेट पाईपलाईनने पाणी दिलं जातंय. हा बाबाचं नेमकं कसं हे सगळं इथलं गावातलं हे वास्तव्य राहिलं? शाळा, त्याचे जवळचे लोक, किंवा चोऱ्या माराही करायचा तो? आता आम्हाला जसं पूर्वजांनी सांगितलं, हा कॅप्टन अशोक नव्हे, कॅप्टन लक्ष्मण एकनाथ खरात. हा पहिल्यापासून शाळेत असतापासून चोऱ्या करायचा. चोरी करून तो इथून फरार झाला. फरार झाल्यानंतर अचानक त्याला कॅप्टन पदवी बहाल झाली. नेमकी झाली कशी ही सुद्धा शासनाने याचा तपास करायला हवा होता ना. तत्कालीन मुख्यमंत्री सुद्धा येऊन गेले. मुख्यमंत्र्यांना पण माहित नाही का हा कॅप्टन आहे की नाही आहे. रुपालीताईन दीपक केसरकर तर प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक महाशिवरात्रीला आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितलंय त्यांना. प्रत्येक इव्हेंटला इथं ते असायचे. जर शासनाने किंवा महिला आयोगाचाच याच्यावरती वचक नव्हता, तर याला नेमकी आता महिलांनी, पीडितांनी हे बळी पडले, याला कोण जबाबदार धरायचं? नेमकी आयोग धरायचा की शासन धरायचं? शासनाने लोक केलेली ही मोठे केलेली ही लोक आहेत. जर शासनाने जर वचक धरला असतं योग्य वेळेस, तर ही अशी लोक मोठे होत नाही. शासनाने आपलं म्हणजे राजकीय नेत्यांनी आपला गुरु मानायचा आणि मोकळं होऊन जायचं. त्या गुरुला बाकीच्यांनी मोठं करायचं. कुठल्याही परिस्थितीत फक्त यांनी पैसा उकळायचा आणि तो आपल्या घरादाराला लावायचा. यांच्या कोट्यवधीची प्रॉपर्टी होती कशी मग? जर राजकीय लोकांनी जर याच्यावरती वचक त्यावेळेस ठेवला असता, तर आज ही वेळ आपल्यापर्यंत आली नसती. 58 महिलाचा बळी जर याच्यात जात असेल, तर त्यांच्या घरच्यांची काय हाल होत असेल, हे आपणही जरा जाणलं पाहिजे ना. नक्कीच आपण बघितलं तर नागरिकांमध्ये कुठेतरी संताप आहे. कारण या भोंदूबाबाला मोठे करणारे कुठेतरी हे राजकीय लोक आहेत, संविधानिक पदावरती बसलेले लोक आहेत. जर त्यांनी त्याच वेळी जर याच्यावरती जर नियंत्रण ठेवलं असतं, तर कदाचित आज ज्या महिलांचा शोषण या बाबाने केलं, हे झालं नसतं. हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, वावी, नाशिक.